तर आता बातमी आहे जळगावातून। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर जीएसटी सह 99,910 रुपयांवरती पोहोचलेले आहेत, तर चांदीचे दर जीएसटी सह 1,04,545 रुपयांवर पोहोचलेले आहेत। 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची वाढ जी आहे ती पाहायला मिळते, तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 2,500 रुपयांची वाढ पाहायला मिळते। मध्ये सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात गेल्या महिनाभरापासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी जळगावचे ग्राहक संभ्रमात असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जळगावच्या सराफ बाजारात आहोत। गेल्या काही दिवसांपासून जे आहे सोन्या आणि चांदीच्या दरात जे आहे चढ उतार होते आहे आणि त्यामुळे कुठेतरी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये ग्राहक संभ्रमात असल्याने सराफ बाजाराच्या दुकानामध्ये कुठेतरी शुकशुकाट पाहायला मिळत आहे। आजचा जर सोन्याच्या भावाचा जर विचार केला तर सोन्याचे जे भाव आहेत या ठिकाणी 99,910 रुपये एवढे जीएसटी सहित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे चांदीने सुद्धा या ठिकाणी उच्चांकी दर गाठलेले आहेत। चांदीने पुन्हा 1 लाख आता टप्पा पार केला असून चांदीचे दर जे आहेत 1,04,000 रुपयांवर पोहोचलेले आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता। मात्र आता पुन्हा सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे याचा ग्राहकांवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सततचे चढ उतार जे होत आहेत सोन्या आणि चांदीच्या दरात, यामुळे सुद्धा ग्राहकांवर परिणाम होत असल्याचे चित्र जळगावच्या सराफ बाजारात पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, केविन मराठी।